कसं चाललंय चॅलेंज? सुरू करूया आपण, येतील हळूहळू. चॅलेंज कसं चाललंय? आवाज येतोय? हो मॅम येतोय. हां, चला आपापला अनुभव सांगा. जरा गिव्ह अँड टेक करूया. कोणामध्ये काय बदल झाले, कसे काय कसं करतायत? कोण सांगताय पहिलं? बोला, कोण बोलताय? आपापला अनुभव शेअर करा. चॅलेंजमध्ये येण्याच्या आधी आणि चॅलेंजमध्ये आल्यानंतर काही चेंजेस स्वतःमध्ये तुम्ही फील केले? बोला सविता ताई. मला खूप हलका हलका फील वाटते ताई. आता माझं वजन 88 किलो 89 किलो होतं, आता 84 किलो झालेलं आहे. 4 किलो कमी झाला 30 दिवसाच्या चॅलेंज मध्ये. हो. अरे वा, छान छान छान. असं कधी 84 कधी 85 दाखवते असं. ओके. हा, आणि छान वाटत आहे आता असं. आणि इंचेस पण कमी झाले पोटाचे, असे दंडाचे वगैरे. ओके, कसं फॉलो झालं तुमच्याकडनं? बरोबर. ह्या 2-4 दिवसात नाही झालं मॅम थोडंसं फॉलो व्यवस्थित. तरी पण म्हणजे जेवण्यामध्ये थोडस म्हणजे मागे पुढे वेळ झाली, बाकी काही नाही. चॅलेंजचा फायदा होतो का पण? होतो होतो. कशा पद्धतीने होतो? वाटलं तुम्हाला की एनर्जी लेवल पूर्ण बदलते? बदलते एनर्जी. मला ह्याच्यानंतर अजून 1 महिना करायचं मॅम. मी तुम्हाला कॉल करणारच होते पर्सनल वरती. चालेल, थँक्यू. चला, सविता ताईंसाठी टाळ्या. छान फॉलो केले त्यांनी, मस्त. अजून कोण सांगणार? सगळ्यांनी सांगायचं आपापला अनुभव. कॅमेरा ऑन ठेवा सगळ्यांनी. दीपाताई बोला. स्पीकर ऑन करा ना. आवाज अनम्यूट करा. हा, सर्वांनी ना स्पीकर ऑफ करा. मी पहिल्या वेळेसच या चॅलेंज मध्ये पार्टिसिपेट झाली आहे, पण छान अनुभव आला. मला सुरुवातीला वाटलं की माझ्याकडून होणार नाही, पण छान होतंय. आता मध्ये शेवटचे 3-4 दिवस फॉलो करता नाही आलं. बाहेर गावी गेली होती, नंतर पाहुणे आले, त्यामुळे डाएट मध्ये थोडासा गोंधळ झाला. पण योगा आणि वॉकिंग वगैरे करते मी. आणि माझं वेट कसं कमी जास्त होत राहतं. थोडासा माझा हार्मोनचा प्रॉब्लेम असल्यामुळं सारखं कमी जास्त होतं. मी त्या वेटकडे लक्ष देत नाहीये, कारण मला स्वतःला जाणवतं की आपण चांगलं आहे, व्यवस्थित आहे, हलकं वाटते आपल्याला. आणि इंचेस लॉस होतात असं वाटतंय, फक्त वेट मात्र कमी होत नाहीये. मध्ये 1-2 किलो कमी झालं, परत वाढलं. मग माझा कॉन्फिडन्स थोडा कमी झाला होता. पण नीताताईंनी मला परत गायडन्स केलं, वैयक्तिक सांगितलं की तुम्ही नाराज होऊ नका, तुम्ही चालू राहू द्या. आणि सुरुवातीपासून जेव्हा तुम्ही डाएट करते थोडा फरक पडतोय. खूप छान वाटते. काय होतं, सगळ्यांचे अनुभव ऐकल्यामुळे अजून आपल्याला उत्साह येतोय, प्रोत्साहन मिळतोय. वयानुसार आणि मेटाबॉलिझम आपलं थोडं वीक असतं, त्याच्यामुळे थोडंसं होतं. आणि कसं या वयामध्ये 45-46 मोनोपॉज पिरियडमध्ये थोडासा हळूहळू रिझल्ट असतो. मोनोपॉजच्या लोकांना ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे हार्मोन्स इम्बॅलन्सच्या प्रॉब्लेममुळे, पण रिझल्ट मिळतो. जर आपलं सातत्य असेल तर रिझल्ट मिळतो, असं आहे. सातत्य ठेवलं पाहिजे. 52 एज आहे माझा आता. आणि खूप हार्मोनचा प्रॉब्लेम खूपच आहे माझा, इम्बॅलन्स खूप आहे. मला स्वतःला खूप त्रास होतो त्याचा. तरी पण मी डाएट आणि योगा चालू ठेवलेला आहे कंटिन्यू. डाएट आणि योगा केल्यामुळे काय फरक जाणवतो स्वतःमध्ये? योगा केल्यामुळे खूप असं शांत वाटतं. नंतर तो टायर्डनेस होता, थकवा वाटायचा, तो पण कमी झालाय आता माझा. ओके, योग्य आहार घेतल्यामुळे. आणि काय असतं दुसरं म्हणजे की जेव्हा आपण म्हणजे आता कसं एक वातावरण तयार होतं ना ग्रुपमध्ये म्हणा, घरात आपण जेव्हा एकटी जर्नी करतो तेव्हा त्या गोष्टी रेग्युलर होत नसतात. आपण 4 दिवस करतो, घरात मग कोणतरी आपल्याला काय बोलतं, मग आपण सोडतो, कधी कधी आपणच विसरून जातो, असं पण होतं. पण जेव्हा आपण त्या एक वातावरणात येतो तेव्हा ते आपण फॉलो करतो. नाही, आपण एकटेच नाही आहोत, बऱ्याच जणी आहेत, त्याचा फायदा पण होतो, असं आहे. सगळ्यांच्यामुळे बरं वाटतं आपल्याला, ते आहे सगळे आपल्यासारख्याच मैत्रिणी आहे सगळ्या, त्यामुळे खूप बरं वाटतं. छान 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 केलं तुम्ही. टाळ्या वाजवा दीपाताईंसाठी. थँक्यू.
चला अजून कोण बोलणार? राजश्रीताई बोला. गार्डनमध्ये गेल्यात वाटतं मुलांना घेऊन. तुमचा अनुभव शेअर करा. हॅलो ताई, मी भीमाशंकरला आलेली आहे. अरे वा, छान. आम्हाला पण भीमाशंकरचं दिसलं. अगोदर फॉलो केलं पण मी मध्यंतरी माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर झाली. मी तुम्हाला पर्सनल मेसेज पण केला होता सोलापूरला. मग त्याच्यासाठी माझी तिकडे ये जा चाललेली आहे सध्याला. पण माझं जे 80 किलो वजन होतं माझं आता 77 दाखवतं, 77.23 दाखवतं. आणि मला ह्या क्लासपासून एक खूप छान फायदा झाला की म्हणजे मला जे आपण फ्रूट मी जास्त खात नव्हते, स्प्राउट पण खात नव्हते, पण ते पण खायची सवय पडली मला. आणि जे जेवणामध्ये अनियमितता केव्हाही खायचं केव्हाही जे असेल ते तोंडात घालायचं, त्याच्यावर सुद्धा ब्रेक लागला आता. म्हणजे त्या गोष्टी की नाही हे खाल्लं तर पुन्हा वाढेल ही भीती मनामध्ये झाली. आणि तेव्हापासून मला पण थोडंसं एकदम हलकं हलकं वाटतं, फ्रेश वाटतं. आपण मला ना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. माझी 125ची गोळी आहे आणि माझा मेनोपॉज झालेला आहे. त्यासाठी मी जरा थोडंसं, माझं वय आहे सध्या 46 वर्ष वय आहे माझं, पण मला हे 2 प्रॉब्लेम असल्याबद्दल माझं वेट लवकर लॉस होत नाहीये. चांगले प्रयत्न करतायत पण. आणि माझे केस पण खूप चाललेत. ओके. थायरॉइडचा पर्सनल डाएट वेगळा असतो पूर्ण. हे चॅलेंज झाल्यावर वाटलंच तुम्ही पर्सनल डाएट वेगळा टोटल 5-6 महिने ते करावं लागतं. त्याच्यामुळे थायरॉइड पण हळूहळू तुमचं कंट्रोलमध्ये येतं आणि बरेच रिझल्ट मिळतात. पण रिझल्ट जरा स्लो असतो, पण असतो. तेवढं सातत्य ठेवावं लागतं. मेन डाईटच, डाईट 50% आणि 50% आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी असते. छान. 32 वेळा चावून खाण्याची सवय ठेवायची आहे काय. थँक्यू. अजून कोण आहे? वृषालीताई बोला. होतंय. शेअर करा तुमचा अनुभव. गुड इव्हनिंग. हा बोला. हा, आवाज येतोय माझा? हो येतोय आवाज. मी माझं ऑफ करते. चॅलेंज मध्ये आल्यानंतर एनर्जी लेवल खूप वाढलेली आहे आणि हलका हलका फील होतो. म्हणजे जो आळशीपणा होता तो शरीरातून हळूहळू निघत आहे. काम वेळेवर होत आहे. म्हणजे टाइम टेबल फॉलो होत आहे सगळं. ह्या वेळात हे करायचं, ह्या वेळात हे करायचं. व्हेरी गुड. तुम्ही म्यूट आहे मॅम. टाइम टेबल फॉलो होत आहे रुटीनचं. आता लेडीज लोक कसं लक्ष देत नाही ना. चला कामं झाली की मग जेवूया, कामं झाली की मग नाश्ता करूया, हो की नाही. आता त्याच्यात व्यायाम योगा तर लांब लांबच राहिलं. घरातली कामं संपत नाहीत आणि सुट्टी असेल तर जास्त कामं पडतात उलट, हो ना. मेन म्हणजे पहिले सॅलड वगैरे कधीच खात नव्हतं. आता सॅलडची सवय झाली. रोजच्या आहारात सॅलड घेतोच, आवश्यकच आहे, कळायला लागलं. सॅलडने भरपूर फायदे होतात. पोट भरल्याची फिलिंग येते. मेन त्याच्यात फायबर्स असल्यामुळे पोट साफ पण होतं. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो, दुसऱ्या दिवशी पोट साफ होत नाही. त्याने बरोबर आपलं पोट क्लिनिंगचं काम करतं. त्यामुळे सॅलड असलंच पाहिजे जेवणामध्ये. आणि काय असतं, फक्त प्रत्येक वेळी हे नाही बघायचं की वजन काटाच हल्ला पाहिजे. बाकीचे आपले इंचेस लॉस होत आहेत का, आपल्याला फील कसं होत आहे, आपल्यात एनर्जी लेवल कसं आहे, आपला मूड कसा आहे, आपली झोप व्यवस्थित आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चेंजेस होत आहेत ना, हळूहळू मग सगळ्या ह्याच्यात बदल होणार. असं आहे. फक्त वजन कसं असतं, वजन काट्यावर उभं राहिल्यावर आपल्या ते पूर्ण शरीराचं असतं. आपल्या शरीरात जे पाणी आहे, आपले अवयव आहेत, त्यांचं मिळून वजन असतं. तर मॅक्झिमम तुमचे ना इंच लॉस झाले पाहिजेत आणि वजन हाईटनुसार असलं पाहिजे. इंच लॉस होत आहे ते पण एक खूप चांगलं. म्हणजे चरबी कमी होते. जे चरबी असते ना साईड्सला सगळ्या, आता काही लोकांची पोटालाच असते, काही लोकांची थाईलाच असते. ते मेन इंचेस लॉस होणं ही तेवढंच गरजेचं आहे. कधी इंच लॉस होतात, कधी वेट लॉस मिळतो. असं ते म्हणजे समजून द्यायचं. 8-9 महिने 1 वर्ष मला द्यायचंच आहे स्वतःसाठी प्रॉपर. आणि मग त्या सवयी कायम ठेवायच्या. सुजाताई बोला. मी मध्ये तुम्हाला पण पाठवलं होतं मॅडम. भरपूर मेसेज येतात. तो असं एवढं लक्षात नाही राहत कोणाचं काय आहे, तुम्ही सांगा. केलं फॉलो? हां, बाहेर आहेत तुम्ही पण. हॅलो. हां बोला. जो काय तुमचा एक्सपिरियन्स आहे शेअर करा. बाकीच्यांचे स्पीकर ऑफ आहेत. हॅलो. हां बोला ना. हॅलो.
बोला, आवाज येतोय तुमचा. हा येतोय का? हो हो हो, आवाज येतोय. हॅलो, मी म्हणजे ऍक्च्युली मी जॉईन केलं खरं, पण मला असं काय होतं ते कंटिन्यू मी केलं नाही, कंटिन्यूच नाही मला मिळालं. ओके, कारण सातत्याने नाही केलं. वेकेशन असल्यामुळे इकडे जा तिकडे जा, गावाला जा, मैत्रिणी मित्रांकडे जा, त्यामुळे मी केलं नाही. पण जेवढं मला वाटतं 15 दिवस तरी मी केलं असेल, 15 ते 20 दिवस. पण मी एन्जॉय करत होती करताना. माझं थोडं मध्ये वेट लॉस झालेलं, नंतर परत वाढलं. पण मी ना खूप छान मला वाटलं, म्हणजे ते काय काय खात होती वगैरे, तुम्ही जे काय काय दिलेलं ना ते फार सुंदर होतं, काय काय डाएट होतं ते. ओके, खूप खूप छान छान मस्त, मला आनंद झाला. पण ऍक्च्युली मी ना सांगू का तुम्हाला, मी असं कंटिन्यू नाही केलं. मला असं वाटतं झालं नाही सातत्य. आता सुट्टीमध्ये बाहेर जाणं, पाहुणे येणं, त्याच्यामुळे नाही झालं. ओके, काही हरकत नाही. पाहुणे घरी परत, आता पण मी ऍक्च्युली बाहेरच आहे, माझ्या जावेकडे आले, तिथे सगळे पाहुणे, तिथे पण खूप गोड खाणं हे ते भरपूर झालं. पण खूप खूप मजा आली. पण मला थँक्यू, तुम्ही थँक्यू व्हेरी मच, खूप छान हे केलं. मी ऍक्च्युली परत जॉईन होणार आहे आपल्या रेग्युलर याला, म्हणजे व्यवस्थित करेन आयटी. छान करा सगळ्यांनी व्यवस्थित. ओके, हा, चल. बरेच जण जॉईन नाही झाली, कारण मी आताच लिंक टाकली ना. काल ऍक्च्युली होतं, पण मग काल पण जरा बिझी झाले, मी म्हटलं आता बोलून घेऊया. छान, सगळ्यांनी व्यवस्थित फॉलो करा. एक एक महिन्याचे चॅलेंज सारखे ठेवत चला. हो हो, नक्की नक्की. चला, अजून कोण येत आहे? पुरोहित ताई आलेले आहेत. कॅमेरा ऑन ठेवा पुरोहित ताई. बरेचसे आता जेवढा मी जॉईन झालेलो त्यांनी अनुभव शेअर केलेत. तुम्ही पण तुमचा अनुभव शेअर करा 30 दिवसाच्या चॅलेंजचा. पुरोहित ताई करते का एक 5? हा, करते एक 5 मिनिटात. ओके ओके, मी आता बाहेर जाऊन आले, 1-2 मिनिटात फक्त जरा. हा चालेल, या. हो 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 मॅम, असे चॅलेंज सारखे ठेवत चला एक एक महिन्याचे. हो हो हो, हा, नक्कीच. 1 महिन्याची सोयीचे पण पडतात ना आम्हाला, थोडा ब्रेक घेऊन परत चालू करता येतं, असं होतं. हा, आता याचा रिझल्ट लागल्यावर बघूया. ते कसं काही लोकांना एक्सरसाइजचं वगैरे पण प्रॉब्लेम असतात ना. काही लोक डाएटचं करतात, ते पण काही लोक करतात, काही लोक नाही करत, असं पण आहे. हो हो, बरोबर आहे. तरी पण बरेच पार्टिसिपेंट होते याच्यामध्ये. म्हटलं आता मे महिन्यात पार्टिसिपेंट त्या मनाने बरेच होते, 50च्या वरती. हॅलो, हा, येतोय आवाज, बोला ना. हा, म्हटलं 1 महिन्याचं सोयीचं होतं ना, काही वाटत नाही, सहज निघून जातो 1 हो महिना. हो हो, येतील ताई. वजन काटा एक घेऊन ठेवायचा घरात, सगळ्यांनाच यूज होतो. रोज नाही पण 7-7 दिवसांनी चेक करायचं स्वतःला, म्हणजे कुठे वाढलं, कुठे काय आपलं चुकलं, ते लगेच कळतं आपल्याला, लगेच स्वतःमध्ये बदल करण्यात येतो. घेतला, व्हेरी गुड. म्हणजे असावाच, तसं घरात बाकीच्या नेसेसरी वस्तू आपण घेतो, एक मेंटेन पण राहतो, आणि मग मुलांना पण सवय लागते हेल्दी फूड खायची आपलं बघून, की चला आपली आई चेक करते, तर आपल्याला पण म्हणजे ॲटोमॅटिक ते घरामध्ये पण फॉलो होतं, सर्वांनाच उपयोगी पडतं. डिजिटल घ्या शक्यतो. हा, इझी पडतो, कारण ते जुन्या पद्धतीच्या ह्याच्यात ना ते क्लिअर पण दिसत नाही कधी कधी काटा. आणि सकाळचं करायचं वजन, वॉशरूमला जाऊन आलं ना की सकाळी करायचं, नंतर मग दिवसभरात तुमचं आता सकाळचं समजा 50 आहे तर दिवस संध्याकाळपर्यंत तुमचं 51 किंवा 51.5 दाखवणार, कारण की आपण जे खातो मध्ये परत पोटात राहतं ना, त्याची क्रिया चालू असते. तेवढं 1-1.5 किलो वाढलं तर हे नाही व्हायचं. मेन जे जास्तीचं वजन आहे 20 किलो 15 किलो 13 किलो ते वाढलं नाही पाहिजे. मग लगेच आपण अलर्ट व्हायचं, आता झालं, आता हां लिमिट ठेवायचं, अरे चल माझ्या उंचीनुसार एवढं वजन, ते एवढ्यामध्येच मी राहिली पाहिजे, याच्या पुढे गेला नाही पाहिजे काटा. आणि गेला तर मग लगेच काहीतरी आपण बदल केलेलाच असतो, आहारात म्हणा किंवा कधी काही टेन्शन्स वगैरे, झोप होत नाही. सुजाताई, तुमचा कॅमेरा स्पीकर ऑफ करा ना. हॅलो, स्पीकर ऑफ करा ना. हा चालू आहे. ऑफ करा, ऑफ
ऑफ करा, बंद करा. हा, त्यांना प्रश्न विचारायचा म्हणत आहे. कोणाला? सुजाताताई स्पीकर बंद करून बोला तुम्ही नॉर्मल फोनवर. अच्छा ओके. नाही म्हणजे मला वाटतं विचारू का मी 2 मिनिटं? हा विचारा. काय झालं म्हणजे मी ना ऍक्च्युली सुरुवातीला ते डिटॉक्स वगैरे होतं ना, मी ते यूज म्हणजे मी पियालीच नाही हो. म्हणजे मला अशी भीती वाटायची मी ते धने किंवा जिरे ओवा वगैरे खाऊन पोटात काहीतरी गडबड नाही होणार असं, म्हणजे मी घाबरून पियालीच नाही. पण नंतर मग मी पियाली, त्याने मला फार बरं वाटत होतं. म्हणजे हेच तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे पहिली मी फार घाबरलेली ते जेव्हा म्हणजे धने म्हणा किंवा ओवा म्हणा किंवा जिरं आणि कढीपत्ता असं वेगवेगळं व्हेरिएशन होतं ना, त्याला मी घाबरत होती. पण नंतर बरं वाटलं, पण मी थोड्या प्रमाणातच पियाली ते. तर त्याने ऍक्च्युली वेट म्हणजे होईल म्हणजे ते वेट लॉस व्हायला त्याने मदत होते का? त्याने फक्त आतून क्लिनिंग होतं थोड्याफार प्रमाणात, त्याच्यामुळे मेटाबॉलिझम जरा चांगलं होतं. फक्त त्याने नाही होत, सगळ्या गोष्टी एकत्र पाहिजेत असे. त्याने कसं आता आपण बघा जेवताना ताट जेवलो तरी ताटाला जरा ना काय लागलेलं असतं ना, किंवा भाजी समजा संपली कढईतली तर भाजीच्या कढईला बघा चटणी लागलेली असते, तेल लागलेला असतो, मसाला लागलेला असतो. तसं आपल्या पोटातून अन्न जरी म्हणजे दुसऱ्या दिवशी पोट जरी साफ झालं तर आतड्यांमध्ये बराचसा काही अंश अन्नाचा असतो, तो सडतो, त्याला टॉक्झिन्स त्याचे क्रिएट होतात, ते साफ करायचं काम करतं डिटॉक्स ड्रिंक. त्याच्यामुळे मेटाबॉलिझम थोडंसं बूस्ट होतं, एवढंच आहे त्याचा रोल. आणि आता सीझन वाईज ते बदलत असतात, एकच एक घ्यायचं नसतं. मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदाच एक व्हिडिओ पाठवते त्याच्यात क्लिअर केलेलं आहे की एक डिटॉक्स ड्रिंक 27-28 दिवस घ्या, गॅप टाका आणि मग दुसऱ्या वेळी दुसरं चालू करायचं, एकच एक घेत नाही राहायचं. हा किरणताई बोला, चला अजून बोलायचं सुजाताताई? थँक्यू. नाही चला, किरणताईंचा फीडबॅक खूप चांगला आहे. चला किरणताई बोला. बाकीचं सगळ्यांचं बोलणं झालंय, तुम्ही लेट जॉईन झाले. किरणताईंना पण थायरॉइड आहे, त्यांनी पण बऱ्यापैकी वेट लॉस केलेला आहे, त्यांनी पण पर्सनल डाईट घेतलेला मागून, तरी सुद्धा त्या चॅलेंजमध्ये पण आल्या आणि खूप छान चेंजेस केलेत. त्यांचा अनुभव आहे का? माझा अनुभव म्हणजे ताई मला पहिल्यांदा वाटतच नव्हतं म्हणजे माझं एवढं कमी होईल. एक तर मी हार्ट पेशंट, परत सगळ्या गोळ्या चालू, थायरॉइडची 50 टक्केची गोळी, शिवाय परत अजून म्हणजे असं वेट कमी व्हायचं परत वाढायचं, अशामध्ये वाटलं नव्हतं मला की माझं एवढं वेट लॉस होईल. आणि जवळजवळ आता माझं बघितलं तर 12 kg कमी झाले ताई. व्हेरी गुड. थोडंसं थांबले म्हणून जरा थांबले. अजून मला तरी 16 म्हणजे अजून म्हणजे 4 kg कमी करायचे मला. ओके. वजनाचं काय असतं, सुरुवातीला लगेच होतं, कधी स्टक होतं, कधी परत होतं, ते एक सायकल असते. कसं काय केलं स्वतःला तयार तुम्ही? पॉझिटिव्ह वे कसा आणलात? मेन पॉझिटिव्ह थिंकिंग बघितलं तर म्हटलं तर मी अक्षरशः त्यांचं ऐकलं ना, जेव्हा तुमचं तर आधी सगळे व्हिडिओ पाहिले, एवढे पाहिले म्हणजे ना एक व्हिडिओ तर 5 ते 7 वेळा पाहिला, की जेणेकरून 5 ते 6 वेळा म्हणजे काय वेगवेगळे एक प्रत्येक व्हिडिओ आज एक शब्द वेगळा वाटायचा, की दुसऱ्यांदा ऐकलं की असं वाटतं आपण हा ऐकलं नव्हता का, परत ऐकूया. असं करत करत जे काय आहे नंतर अक्षरशः जेवण आपल्याला प्यायचंय आणि पाणी जेवायचंय, म्हणजे जे नाही का की प्रत्येक 32 घास चावून जो खायचा आहे त्याचा जो आहे, तर ते जो अनुभव आहे ना त्याचा ऐकलं, त्याचा मी व्हिडिओ 4 ते 5 वेळा पाहिला आणि त्याच्यानंतर म्हटलं नाही, त्या करू शकतात, आपण पण करू शकतो. फक्त एवढंच की आपलं थोडं कमी लवकर नाही होणार, कमी उशीर होईल, कारण का तर आपल्या गोळ्या चालू आहेत. तर माझ्या रक्तपातळीच्या गोळ्या चालू आहेत, हाय बीपी आहे, हाय थायरॉइड आहे, त्यामुळे थोडंसं असं वाटत होतं की आपलं होईल की नाही. पण तुमचा जो सपोर्ट मिळाला, तुमचं जे मार्गदर्शन मिळालं की असं नाही असं करा, असं नाही असं करा, त्याच्यामुळे माझं खूप असं वाटलंच नाही मला की माझं म्हणजे अजून सुद्धा मला कधी कधी विचार करते की म्हणजे एवढं होऊ शकतं का. होतं. डाएट प्लॅनचा काय फायदा झाला? डाएट प्लॅनचा फायदा झाला तर बघितलं तर असं वाटत होतं की आपण जे लाईफ आपली होती की सगळं म्हणजे लाईफस्टाईल होती की सकाळी पोहे खायचे, दुपारी जेवायचं, संध्याकाळी परत एखादा काहीतरी भेळ खा किंवा चिवडा घे. मी चहा तर काही घेत नव्हते, पण बिस्किट वगैरे घे, असं काही ना काही वेगळं असं स्नॅक्स वगैरे घेतलं जायचं. आणि संध्याकाळी
आपल्या फॅमिली बरोबर जेवायचं म्हटलं तर मग सगळंच वरण भात आला, भाजी पोळी आली, शिवाय संध्याकाळी सगळे जॉईंट फॅमिली असतात म्हटल्यावर मग आपण भजी तळ, पापड तळ, ह्या गोष्टी होत्या. म्हणजे ह्या गोष्टी आपण किती बरोबर घेत होत्या, किती चुकीच्या घेत होतो, ह्याच्यामुळे एकदम म्हणजे असं वाटलंच नाही म्हणजे मला की एवढ्याच होऊ शकतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं माझं, तेव्हा माझं कमी झालं होतं, पण कमी होऊन पण म्हणजे वेट कमी नव्हतं होत. आणि त्याच्यामुळे असं वाटायचं आपण खरंच आपलं बरोबर आहे का. परत मी हर्बलचं घेतलं होतं. हर्बलचं घेऊन माझं झालं 3 महिन्यात झालं कव्हर. 3 महिन्यात झाल्यानंतर परत 3 महिन्यात माझं तेवढंच परत झालं डबल. म्हणजे असं वाटलं की आपण घेऊन म्हणजे मैत्रिणीने म्हणजे मी नव्हते घेत, पण ती म्हटली अगं घेऊन तर बघ, 1 महिन्यात फरक पडतो, 2 महिन्यात पडतो. म्हटलं ठीक आहे चला 2 महिने घेऊ. 2 महिन्याच घेतलं. त्याच्यात मला जाणवला खूप छान वाटलं, रिझल्ट छान वाटला, मस्त वाटलं, सगळेजण म्हणाले. पण मी जेव्हा सगळ्यांना सांगितलं ते म्हटलं अगं तू हे घेतलंयस पण तू 3 महिन्यात 4 महिन्यात तुझं परत येणं वाढणार. मी म्हटलं नाही नाही तसं नाही होणार. म्हणून मी आता कोणाला आता सध्या जस्ट सांगत नाही, पण त्यांना सगळ्यांना वाटतं मी लाईफ ह्याचाच हर्बलचाच घेते. पण मी म्हटलं नाही, माझं जेव्हा आयडल वेट वर येईल ना तेव्हा माझा ताई त्यांच्या सॉरी ताई सविताताई स्पीकर ऑफ करा ना जरा तुमचा. कसं ऍड करायचं. सविताताई स्पीकर ऑफ करा ना तुमचा. सविताताई हां हा बोल प्लीज. स्पीकर ऑफ करा. स्पीकर हा कोण बोलायचं ना किरणताई, नेटचा इश्यू वाटतं. हा बोलते ना. बोला ना. तेव्हा त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता जे हर्बल मधून जे आता मी कोणाला सांगितलं तर त्यांना बाकीच्यांनी जरा स्पीकर ऑफ करा. 1 मिनिट स्पीकर ऑफ करा. आवाज क्लिअर येत नाही. सगळ्यांचे स्पीकर म्हणजे 1-2 स्पीकर ऑन असेल तरी, म्हणून मी माझा स्पीकर पण ऑफ करते. हा बोला आता. तर आता मी जर कोणाला सांगितलं तर त्यांना खरं वाटणार नाही. जेव्हा माझं आयडियल वर येईल, जेव्हा मी तुमच्याशी बोलेल, माझं खरंच म्हणजे एवढं काही किती म्हणजे जो अनुभव पहिल्यापासूनचा स्टार्ट पासूनचा जो आहे तर तो एक एक अनुभव शेअर करत जेव्हा मी जाईल ना तेव्हा त्यांना खरं वाटेल की बाबा एवढं होऊ शकतं का. आणि म्हणजे माझ्या सगळे इतके रिलेटिव्ह मध्ये आहेत, मैत्रिणींमध्ये आहेत, त्या मला हसत होत्या जेव्हा मी म्हटलं ना अगं मी डाएट प्लॅन घेतलाय, अगं मी वेट लॉस करते, अगं काय तू घेऊन काय उपयोग नाही झाला, म्हणजे मला हसत होत्या. ओके. मग मी तेच म्हणून मी अजून त्यांना काहींना मैत्रिणींना सांगितले, काही जॉईन झालेत, काहींना अजून खरं नाही वाटत. म्हटलं हो ते झाल्यावर मग त्या आता मला बघतात ना म्हणे काय करते ग तू. म्हटलं नाही अगं माझी एक मैत्रीण आहे, खूप एकदम म्हणजे माझी एकदम जिवलग सख्खी मैत्रीण झाली लहानपणापासूनची असल्यासारखी. म्हटलं त्यांच्यामुळे माझं एवढं वेट लॉस झाले ना की त्यांचं म्हणजे मी विसरूच शकत नाही ऋण. एवढं म्हणजे खूप छान म्हणजे सगळ्यांना मदत करतात, सहकार्य करतात सगळ्या गोष्टींमध्ये. मिस्टर काय बोलतात. मिस्टर पण त्यांना खरंच वाटत नाही म्हणे. आणि आता जीन्स वगैरे रोज पहिले ते घालत होते, पण ते जरा पोट असायचं, तब्येत वाटायची, त्यामुळे असं वाटायचं की कसं वाटत. मग आता मला तर खरंच 1 नंबर म्हणे, असं वाटतच नाही. आणि एक्सरसाइज पहिले मला म्हणत होते हे तुला जमणार आहे का, हे तू करू शकणार आहेस का, तू एक्सरसाइज करते तुझ्या छातीवर प्रेशर येईल, मला उद्योग लावशील, आधी तुझे 4 ब्लॉकेज काढले, मला अर्ध्या रात्रीच्या रात्री पळवशील. अहो म्हटलं नाही, मी त्यांना विचारून केले, त्यांना सगळं सांगून करते म्हटलं, त्याच्याशिवाय नाही करत म्हटलं. त्यांनी मला सांगितलं तुम्हाला जसं होईल तसं करा तुम्ही. मग आता म्हणतात नाही, त्यांनी स्वतः मग पहिले नव्हते मला काढून देत म्हणून मी मैत्रिणीच्या घरी जाऊन करत होते. पहिले 2-3 व्हिडिओ म्हणजे 1 आठवड्याभर तर व्हिडिओ मैत्रिणीच्या घरी जाऊन करत होते. मग माझा मोबाईल बंद झाला. मग याच्यामध्ये आपल्या 42 दिवसाच्या चॅलेंज मध्ये असताना रोज तर व्हिडिओ पाठवायचा होता. मग एक दिवशी रात्री 12 वाजता व्हिडिओ गेला नाही, एवढी रात्रभर झोपले नाही, 2 वाजेपर्यंत. मला तू काय करते म्हटलं माझा व्हिडिओ 42 डेजच्या चॅलेंजचं बोलताय ना. 42 डेजच्या चॅलेंजचं 42 डेजच्या चॅलेंज मध्ये. ओके. मी रडायलाच लागले म्हणे रात्री तू रडतेस का. म्हटलं माझं 42 दिवसाच्या चॅलेंज मध्ये मला मागं नाही यायचं, मला रोज डेलीचा फीडबॅक द्यायचा आहे. मग शेवटी रात्री मी 12 वाजता ताईंना मेसेज टाकला, ताई माझ्याकडे नेटवर्क नाही, मी पाठवू शकत नाही. ताई म्हटलं ठीक आहे तुम्ही केलंय ना, म्हणून मी एकही दिवस त्याच्यात पण माझा खाडा नव्हता ताई. हो छान मस्त केलं. म्हणजे मी ते स्वतःसाठी चॅलेंज ठेवलं होतं. चला एक इंटरव्ह्यू व्हिडिओ बनवायचा निश्चित वजन आल्यावर. त्याच्यामध्ये ताई माझं जवळजवळ 7 kg कमी झालं होतं. हा 42 डेजच्या चॅलेंज मध्ये. छान मस्त केलं. आणि आताच्या पण माझं कमी झालंय ताई त्याच्यामध्ये, पण अजून म्हणजे मला अजून पाहिजे तसं नाही झालं. पण आता शेवटचा आठवडा आहे तर जरा प्रयत्न अजून जरा चालले जोरात. ओके करा छान करताय. सुरेखा थँक्यू. सुरेखा ताईंचा अनुभव ऐकूया. त्यांचं पण एक जास्त आहे, नी पेन आहे त्यांना, तरी सुद्धा त्यांनी बरेच
गणपतीपासून लागलेत आणि बऱ्यापैकी आता 10 किलो वजन कमी केलंय, 9 ते 10च्या आसपास. त्यांच्याकडनं बरंच काही शिकण्यासारखं आहे. आता त्या सांगतील आपला अनुभव. स्पीकर ऑन करा सुरेखाताई. नेटचा इश्यू आहे वाटतं. हां ताई त्यांनी स्पीकर नाही ऑन केला. हां करतील की. हॅलो हॅलो ताई, हां बोला. येतो आवाज? हो हो येतोय. हॅलो, हां बोला ना. येतोय सुरेखा, येतोय, बोला. काही नाही ताईंचा डाएट प्लॅन मी सप्टेंबरमध्ये घेतलेला आहे. सप्टेंबरमध्ये ताईंना जॉईन झाले मी, परंतु गुडघ्यामुळे एवढी जाम झालेली होती मी, अक्षरशः म्हणजे मी ताईंपुढे रडायची. ताई माझे गुडघे एवढे दुखत आहे म्हणून. पण सप्टेंबर ते आतापर्यंत 6 ते 7 महिन्यात ताईने माझे गुडघे एवढे व्यवस्थित केलंय ना, मी ताईला म्हणजे मुलगीच मानलेली आहे. आणि ज्या वेळेस तिला मेसेज पण केला पहिल्यांदा, तेव्हा पण म्हटलं ताईने इतकं छान समजून सांगितलं मला. म्हटलं ताई मला मुलगी नाही, पण तुम्हाला खरंच मुलगी सारखं कर. खरोखर पण ताईमुळे आज मला खूप फायदा झालेला आहे. आणि अजून घ्यायचं आहे मला, 5 ते 7 किलो अजून मला कमी करायचं आहे. होईल होईल खूप खूप धन्यवाद ताई. होईल होईल. तुझे मागे कमी येतात तुझे. ताई तुमचं वय सांगा. वय 53 चालू आहे मला. ओके. ताईने एवढं वय ते जास्त कुणाचं नसेल. ओके ना, त्या करू शकतात तर आपण पण करू शकतो. हो ना, नक्कीच करू शकतो यंग एजमध्ये. खूप बोलायचं पण बोलताच येत नाही ताई मला. चालेल, तुमच्या अश्रूंनी सांगितलं. तुम्ही मेन फॉलो करताय, हे महत्वाचं आहे. शब्द आठवत नाहीत कधी कधी ताईंच्या विषयी सांगायला. कमी पडतात शब्द ताई तुमच्या विषयी सांगायला. असंच करा. तुमचे प्रामाणिक मेहनत गरजेची आहे. आता मी प्रामाणिकपणे तुम्हाला गायडन्स केला आणि तुम्ही प्रामाणिकपणे करता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सातत्य आणि आपली चूक होते ती कबूल करणं, हा माझ्याकडनं नाही होत आहे किंवा माझ्याकडनं असं झालं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ज्याच्यात आपल्याला वाटतं की मी कुठेतरी कमी पडते, मग ती व्यक्ती बूस्ट करते स्वतःला आणि मग रिझल्ट आज नाही तर उद्या मिळतो. नाही ताई, पण कधी कधी आम्हाला विचारलं ना की खूप छान तुमची म्हणजे तारीख झाल्या, छान वाटतं, तर तेव्हा म्हणजे नाही का असं सांगायला तुमचं असं नाही का शब्द नसतात सांगायला की हे म्हणजे ह्या ताई असं देतात, आम्हाला एवढी मदत करतात, असं सांगताना इतकं भरून येतं ना की खरंच असं आपल्याला मदत करणारे आधी जर भेटले असतं तर किती छान झालं असतं, असं वाटतं कधी कधी ताई. छान छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमच्या छान छान रिस्पॉन्सने मला पण चांगलं वाटतं की असं वाटतं अजून या क्षेत्रात बरंच काय काय शिकलं पाहिजे आपल्याला. मी पण एक गृहिणी होती आधी, त्याच्यानंतर मी योगा टीचरचा ट्रेन केला किंवा डाएट प्लॅनिंगचे कोर्सेस केले. मला पण वाटलं अरे चल, कारण बरेच लोक बरेच काय ना काही प्रॉब्लेम सांगायचे आणि ह्या सायंटिफिक असं नॉलेज नव्हतं, माहिती होतं असं नेटवरती वगैरे सर्च करून आपण माहिती काढत असतो. आणि मी पण त्याच पद्धतीने वेट लॉस जर्नी केलेली माझी, की चल नेटवरती माहिती काढायचं, ते फॉलो करायचं. आणि ते मी दिवाळीच्या नंतर योगा टीचर ट्रेनिंगचा कोर्स केला. ते पण मी सध्या आता स्वतः काहीच नाही करू शकत 1 वर्ष तरी पण बऱ्याच माझ्या क्लासला येणाऱ्या सगळ्यांनी बोलल्या मी तब्येत सांभाळा तुमची, तब्येत हो सांभाळा. नाही मी नाही करत काही. मी आमच्यासाठी पण क्लासमध्ये पण येणाऱ्या सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही बसा आणि फक्त करून घ्या, इन्स्ट्रक्शन देऊन करून घ्या. नाही तर मी त्यांना सांगितलेलं की 6-7 महिने तर क्लास बंद करावा लागेल, कारण मी नाही घेऊ शकत. मग तेवढ्यात एक आयडिया आली की व्हिडिओ आपण बनवू शकतो, स्क्रीन शेअर करू शकतो. मग त्या सगळ्या गोष्टी चालू केल्या. तर आहे क्लासमध्ये पण सगळ्या येतात, कंटिन्यू त्यांच्यावरती काम करतात. चालेल. असंच वेट लॉस झालं तरी आम्ही हा ग्रुप सोडणार नाही. तुम्ही जरी म्हणाला तरी आम्ही सोडणार नाही, कारण तुमच्या कारणच आम्हाला काय हवे. नक्की मी का असं ठेवलंय, कारण काय असतं सांगतात सजेशन देता, खूप म्हणजे खूप छान मार्गदर्शन वाटतं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, कारण आता वेळ एवढा कोणी वेळ देत नाही. हो हो न कंटाळता कधी विचारायला असतं लगेच उत्तर तयार असतं आणि लगेच सांगता. मेसेजला लगेच तुमचा रिप्लाय असतो. हा म्हणजे मेन म्हणजे मी सांगू का, आता बाकीचे एवढे युट्यूबवर आहेत ना ताई व्हिडिओ की म्हणजे वेट लॉस करण्याचे, त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे इतका म्हणजे नाही का असं वाटतं की खूप आपली जुनी मैत्री असल्यासारखी वाटते. तुम्ही असं एकदम बोलता तुम्ही. थँक्यू. थोडा वेळ देता तुम्ही, सर्वांना वेळ देता. हो वेळ देता. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं लगेच देतात तुम्ही, म्हणजे मेसेजला लगेच रिप्लाय देतो तुमच्याकडून, असं वेट करावं लागत नाही.
असेच कंटिन्यू राहा, हेल्दी राहा, निरोगी राहा. फक्त वेटकडे फोकस नाही करायचं, आपल्याला फिट पण राहायचं. चालेल लिहू केले तरी. सगळेजण आलात वेळात वेळ काढून, थँक्यू. तुमचं मार्गदर्शन असं आमच्या पाठीशी राहू द्या. हो नक्की 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 नक्की. चालेल. थँक्यू ताई, धन्यवाद. धन्यवाद.